आज या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या वतीने जुन्नर शहर पाणी पुरवठ्याच्या बाबत माफक अशा मागण्यांच्या बाबत उपोषण करण्यात आले होते। त्या निमित्ताने कसं चांगला आवाज येईल। चला आता पुढे आपल्याला हॅलो काय रे हॅलो वर कर ना बटन। लाईट गेलेली आहे तिथे लाईट आली हॅलो चला त्या निमित्ताने जुन्नर नगरपालिकेला आवश्यकतेनुसार जुन्नर नगरपालिकेने कळवल्यानंतर 12 तासाच्या आतमध्ये केटी पर्यंत पाणी पुरवठा करणे अशी एक मागणी होती। ती सन्माननीय साहेबांनी पाटबंधारे विभागाच्या साहेबांनी मंजूर केलेली आहे। त्यानंतर बंधारा हद्दीतील पाण्याचा गैरवापर होणार नाही अशा होऊ देऊ नये आणि जर होणार असेल तर त्याबाबतचं योग्य ती कार्यवाही या जे पथक नेमलंय त्यामध्ये मंडलाधिकारी आहेत, MSCBचे आहेत, त्यानंतर एक पोलीस डिपार्टमेंटचे PSI दर्जाचे अधिकारी त्या याच्यामध्ये आहेत। तर या ठिकाणी लांडे साहेब आहेत पोलीस स्टेशनच्या वतीने, त्यांनी या ठिकाणी मान्य केलं आहे की अशा प्रकारचं जुन्नर नगरपालिकेला पिण्यासाठी देण्यात आलेल्या पाण्याचं यानंतरच्या काळामध्ये जर कोणी गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात। त्यानंतरचा साहेब विषय जो माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यामध्ये आमच्या मार्गदर्शिका आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, पंचायत समितीचे गटनेते दिलीप शेठ गांजळे, या ठिकाणी राजू शेठ गुंजाळ यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आशाताईंनी आणि नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे आणि उपस्थित सर्व शहरवासियांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी तहसीलदार साहेबांशी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि तहसीलदार साहेबांशी चर्चा करून SP साहेबांचा आणि कलेक्टर आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी साहेब नवल किशोरराव यांच्याशी आशाताई बुचके यांनी संवाद साधल्यानंतर, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे यांनी मोबाईलवर बोलल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आशाताईंना आणि श्यामभाऊ पांडेंना शब्द दिलाय कि कोई भी हालत में अपने शहर का, आपके जुन्नर शहर का पानी का जो कुछ पीने के पानी का जो कुछ मामला है वहाँ पे कोई दिक्कत नहीं होगी ताई। और अध्यक्ष महोदय, अतिशय भावनिक आह्वान त्यांनी और आप उपोषण पीछे लीजिए, अतिशय भावनिक आह्वान त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी केलंय। तर या सर्वांचा या ठिकाणी मान ठेवून या उपोषणाला दिवसभरातून ज्या जुन्नर शहरवासियांनी त्यामध्ये शिवाई देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे नगरसेवक श्यामभाऊ खोत असतील, त्याचप्रमाणे शहर प्रमुख शिवदर्शन खत्री असतील आणि शिवसेनेचे जुन्नर शहरातील सर्व पदाधिकारी या सर्वांनी सकाळपासून अतिशय प्रामाणिकपणे येऊन आम्ही करत असलेल्या या उपोषणाला आम्हाला जो धीर दिला, आम्हाला पाठिंबा दिला, आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली की कदाचित आम्ही नवीन आहोत, परंतु काही शहरातील नागरिकांनी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी असंही सांगितलं की जुन्नर शहरवासियांच्या प्रश्नांबाबत उपोषण करणारे म्हणजे शहराच्या इतिहासातील ही पहिली बॉडी आहे की ज्यांनी शहरवासियांच्या प्रश्नासाठी कुठेतरी उपोषण केलंय। निश्चितपणे असेल कदाचित, तर याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे आणि जो तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ आम्ही ठरवू आणि आमच्याकडे अशा प्रकारचं दिवसभरातून सगळ्या मागण्या झाल्यानंतर या ठिकाणी आम्हाला कालपासून भालेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे, त्या स्क्वॉडच्या प्रमुख म्हणून तहसीलदार साहेबांनी आता त्यांची नियुक्ती केलेली आहे। तर भविष्य काळात मॅडम आम्हाला पाणी पुरवठ्याबाबत अडचण येणार नाही अशी या ठिकाणी तुम्ही दक्षता घ्या। आणि कानडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। कानडे साहेब, आम्ही सांगू तर 12 तासाच्या आतमध्ये आमचं पाणी पेटीपर्यंत 3 दिवस तुम्ही अगोदर कळवा, आम्ही सुद्धा व्यवस्थित कळवू, आम्ही सुद्धा प्रॉम्प्ट राहू ना 3 दिवस परंतु साहेब आम्ही कळवल्यानंतर 12 तासाच्या आतमध्ये मी एक सक्षम अधिकारी सांगा की आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करायचा
आणि बागुल साहेब यांना बागुल साहेबांशी आम्ही संपर्क साधणार म्हणजे नगरपालिका प्रशासन. आणि त्यानंतर कालपासून जुन्नर शहराच्या सर्व सोशल मीडियाने त्यामध्ये आयवन न्यूज असेल, आपला आवाज, वाणी साहेब, विघ्नर टाइम्स असतील, त्यांना असतील, त्याचप्रमाणे पत्रकार प्रिंट मीडियाचे आमचे सगळे मस्कर सर, त्याचप्रमाणे गाजरे साहेब, इच्छुबाई, दादा रोकडे, विकी गोसावी आणि राजू डोके आणि सर्व पत्रकार, त्यांनी अतिशय सर्व मीडियाने कालपासून हा मुद्दा अतिशय लावून धरला आणि सत्य ते काय आहे ते सर्व प्रशासनापर्यंत म्हणजे जिल्हाधिकारीपर्यंत, आमच्या नेत्यांपर्यंत, आशाताई गुजकेंपर्यंत, खासदारांपर्यंत, SP साहेबांपर्यंत, सर्वांपर्यंत या मीडियामुळे आम्ही पोहोचू शकलो. ज्याच्यामुळे अतिशय कमी कालावधीमध्ये म्हणजे जवळपास 4 वाजता बोलणी होऊन जुन्नर शहरवासियांच्या पाणी प्रश्नाबाबत भविष्यात पाणी संपूर्ण जून येईपर्यंत अडचण येणार नसेल असा बागुल साहेबांचा आम्हाला शब्द आहे साहेब, आणि आम्ही त्याच्यावर आता विश्वास ठेवतोय साहेब. आणि आशाताईंच्या समक्ष, आणि तुम्ही पण मीडियाला रेकॉर्ड करून द्यायचंय साहेब आम्हाला, तुम्ही पण त्यांच्या समक्ष सांगा. आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे जुन्नर शहरवासियांच्या वतीने. परदेशी साहेब, सरकार तुमचं, लोकप्रतिनिधी तुमचेच, असं असतानाही तुम्हाला उपोषण करण्याची पाळी येते. या ठिकाणी विनम्रपणे सांगतो, तुम्ही जो प्रश्न विचारलाय तर या ठिकाणी ते सर्व जरी माध्यम असले तरी सुद्धा हा जो प्रकार चालला होता हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार होता म्हणा किंवा त्यांच्यात नियोजन नव्हतं म्हणा. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या विरोधात आजचं आमचं हे उपोषण नव्हतं, शासनाच्या विरोधात आमचं उपोषण नव्हतं. सन्माननीय दादांनी सुद्धा यामध्ये मध्यस्थी करून रात्री आता स्वतः ताई आमच्या जो हजर आहेत आमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी. आमचं कोणाच्या विरोधात सरकारचे आम्हाला ते पाणी देत नाही असं काही शासनाचं म्हणणं नाहीये. फक्त विषय एवढाच होता की तहसीलदारांकडे गेलं की ते कानाडे साहेबांकडे पाठवायचे, कानाडे साहेबांकडे गेले की ते देवकर साहेबांचं नाव सांगायचे, देवकर साहेबांचं ते म्हणायचे तुम्ही आधी कनेक्शन कट करा मग आम्ही पाणी सोडतो. ही जी साखळी चालली होती साहेब, याच्यामध्ये 4-4, 5-5 दिवस निघून जात होते. ताई मी तुमची गाडी चालवत होतो, किती त्रास झाला तुम्हाला 4 फोन केंद्र मॅडमला करायला लागले. मी स्वतः वैतागून तुम्हाला म्हटलं मी गाडी थांबून का तुम्ही फोन करता, इथपर्यंत आपले वाद झाले होते. म्हणजे हे ढकलाढकली हे शहरवासी याच्यानंतर साहेब आम्ही सहन करणार नाही. आजपर्यंत जे झालं आणि खरोखर आम्हाला प्रामाणिकपणे आम्ही शहरवासियांसाठी कोणत्याही शांततेचा भंग होऊ नये, आम्हाला कोणताही स्टंट करायचं नाही म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलो साहेब. ह्याच्यानंतर असं उपोषण नाही, शिवसेना स्टाईलने सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरे जाऊ. काय होईल त्या नंतर आम्ही बघू. जेवढे दिवस आम्हाला जनतेने जबाबदारी दिली तेवढे दिवस आम्ही ती सार्थ पेरू, पुढचं काय होईल ते होईल. पण आम्ही आता मागे हटणार नाही. पण तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा. या ठिकाणी तुम्ही सर्वांनी जी आम्हाला मदत केली, नगराध्यक्ष साहेबांनी सुद्धा सकाळपासून संपूर्ण या घटनेचा त्यांना वैयक्तिक त्यांचं घरगुती काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते आमच्यासोबत होते. परंतु या ठिकाणी त्यांनी 5-5 मिनिटाला त्यांचा मला फोन सुरू होता, काय कंडिशन आहे, काय कोणते अधिकारी